आयुष्यात महत्वाचं काय बघा, आनंद महत्वाचा आहे. आम्ही हे म्हाताऱ्या बायका बागेत फिरायला गेलो ना की गुडघे चोळी चुली काय बाई सूनच चांगली नाही. तुम्ही कधीतरी सून होतीस हे फिरायला जावं म्हणून सांगितलं ना, कुठेतरी दौडा दादा जरा आवाज कमी करावा. कुठेतरी फिरायला जायचं मी सांगितलं ना, सकाळी सकाळी उठून फिरायला जावं. एकटी बाई का फिरायला जायचं नाही. कुठेतरी दरोडा घालायचा असल्यासारखं ना 5-6 जणी मिळतात आणि जातात. आणि जाताना काय रात्री टीव्ही वरती सिरियल बघितलेली असते त्याचं सगळं बोलत जातात बाबा. आम्हाला वाटलं ती मरतीच वाटतं आता ती मरते ना तर जमून तू होईल ना. बरोबर आहे का नाही. चला थोडेसे घरगुती उपाय सांगतो पटपट पटपट पटपट. जर आपल्याला सुंदर दिसावं वाटत असेल सगळ्यांनाच, प्रत्येकाला अधिकार आहे सुंदर दिसावं असेल, तर त्यासाठी हसणं गरजेचं आहे. काळं सवळ असू दे पण हसतमुख असू दे. जो हसतमुखी तो सदा सुखी हे लक्षात घ्या. कलर कुठला गोरा करायला बघू नका, काय तुम्ही कलर बदलायला चालू करू नका. काय नाही, जे ऍज इट इज एक्सेप्ट करा. काळ्याला पण नवरी मिळालेली आहे, गोऱ्याला पण मिळालेली आहे ना. उलट काळ्या माणसाने संसार चांगला करून दाखवलेला आहे माझ्यासारख्या. तर चला असू दे काय असू दे. तर केळीची साल घ्यायची. बघा की आपल्याला केळीच्या सालला काय खर्च येते. केळ तर आपण असं खातो, साल फेकूनच देतो ना. ती साल घ्यायची, ती साल घ्यायची, त्याच्यात खायचा सोडा, थोडीशी तुरटी, खायचा सोडा, तुरटी आणि लिंबू, 4च कंटेंट्स झाले. केळीची साल, लिंबू, तुरटी आणि खायचा सोडा हे थोडं थोडं मिक्स करायचं. लिंबू अर्धा पिळा आणि त्यात थोडंसं पाणी शिंपडायचं. हे मिक्सर लावून त्याची पेस्ट तयार करायची. चेहऱ्याला लावायची, 10 मिनिटं थांबायचे. 10 मिनिटानंतर हे धुवून टाकायचं. एका ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्हाला फरक नाही पडला तर तुमचा इथून पुण्यापर्यंत येण्या जाण्याचा आणि सगळ्या औषधांचा खर्च मी करेन. चॅलेंज आहे माझं, हे करून बघा. एका ऍप्लिकेशन मध्ये वाघ आहे, काळे डाग आहेत, पिंपल्स आहेत, काही असू दे, तुम्ही करून बघा. काळे डाग पुरुषाला इकडे जरा जास्त होतात, इकडे असं डोळ्यांचे गुण येतात. हे करत राहा बघा, खूप छान वाटेल. अजून तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचे डोळे सांभाळा. डोळे सगळ्यात महत्वाचे आहेत. संत्र्याची साल फेकून देतो आपण, देतो की नाही. पूर्वी बघा की संत्र्याची साल आपण लहानपणी काय करायचं, डोळ्यात त्याचा रस पिळायचो. बरोबर आहे ना. डोळे स्वच्छ व्हायचे. थोडा वेळ तर मला आपल्याला वाटायचं पण डोळे किती क्लीन व्हायचे आहे ना. तर डोळे क्लीन करण्यासाठी संत्र्याच्या सालीची ते हे करायची, पेस्ट करायची, रस काढायचा आणि तो डोळ्यात एक एक थेंब घालायचा. फक्त त्यात थोडंसं पाणी मिक्स करा, म्हणजे जे जास्त झोंबतंय ना ते झोंबणार नाही. त्या आठवड्यातून एकदा करा, 15 दिवसातून एकदा करा. तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमचे डोळे खराब होणार नाहीत. डोळ्याला काच बिंदू, मोती बिंदू, दिसायला कमी येणे वगैरे हे कुठलाही प्रकार होऊ शकत नाही. डोळ्यांच्या नसा ब्लॉक होणे वगैरे ओपन राहिलं पाहिजे ना. आणि पाणी येतं ना त्यातून सगळ्या नसा धुवून काढतात माहिती. डोळे सुद्धा स्वतः रिपेअर होतात. परमेश्वराने तुम्हाला सगळं दिलंय, प्रत्येक गोष्ट तुमची रिपेअर होते ऑटोमॅटिक. बघा की जास्त अनावश्यक खाल्लं तर उलटी होती की नाही, अपचन होतं की नाही. मग अनावश्यक आहे गेलं पोटात की ते ऑटोमॅटिक ते शरीर काढतं. तसं प्रत्येक गोष्ट क्लीन होते. डोळ्यात अजून जर तुम्हाला काय वाटत असेल की रेडेपणा असेल, डोळे छान राहावे, ज्यांची धगधग करतात, डोळे लाल होतात, त्यांनी दूध घालायचं. साधं दूध, आपलं दूध घरामध्ये मिळतं. 2-2 थेंब दूध फ्रीज मध्ये ठेवून जरा गार केलं तर चालेल, पण असं गार दूध तुम्ही जर डोळ्यात घातला तर कधीतरी घालायचं, महिन्यातून एका दिवस बस. महिनाभर परत मागं वळून बघायची गरज लागत नाही. कानात जर तुम्हाला काही त्रास होत असेल, ऐकायला येत नसेल किंवा तुम्हाला कानात मळ असेल, काय असेल, तर तुळशीच्या पानांचा रस कानामध्ये घालायचा, एक एक थेंब, आणि ते थोडा वेळ ठेवायचं, थोड्या वेळानं पुसून घ्यायचं. खूप छान होतं. कानात बुरशी येणे, कानात खराब होणे किंवा असं सांग फंगल आल्यासारखं होते बघा, त्यावेळेस कांद्याचा रस काढायचा आणि तो थोडासा कोमट करून कानामध्ये घालायचा आणि लगेच पुसून घ्यायचा बरं का. जास्त वेळ ठेवायचं नाही. बरीच लोक काय करतात, खूप वेळ ठेवतात, जरा सगळं क्लीन होऊ दे म्हणतात. त्यावर सेकंदात काम असतंय त्याचं. ते तासभर ठेवून काहीच उपयोग नाही त्याचा. घालायचं ते लगेच क्लीन करायचं. तुम्हाला जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या कानाच्या नसा ब्लॉक होणार नाहीत, ऐकायला कमी येणे वगैरे हे प्रकार सगळे काही होणार नाही. फक्त करून बघा, ऐकू नका, करा. नाही मिळालं तर तुम्ही हे YouTube वरती बघू शकता. मराठी वैद्य चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही नक्की बघा. सगळे इलाज त्याच्यावरती मी दिलेले आहेत, ज्याला खूप कमी खर्च येतो. अशा पद्धतीने जर कफ असेल, खोकला असेल, तुम्हाला कफ झालाय, दम लागतोय, खूप श्वास घ्यायला त्रास होतोय, मिठाचं पाणी करायचं ग्लासभर, ते प्यायचं सकाळी अनाशीपोटी, किंवा जर तांब्यावर जास्त पिला तरी चालतंय, तांब्यावर केला तरी चालतंय. प्यायचं आणि उलटी काढायची. ज्या मिनिटाला हे करणार त्या मिनिटात तो सगळा कफ बाहेर निघून जातो गरम पाण्याबरोबर. किंवा ज्या दिवशी करत त्या दिवसापासून खोकला बंद, दम लागणे बंद. तरी सुद्धा लहान मुलांना वगैरे
तर वेकंडाचं पाणी करायचं, वेकंड उगाळायचं, पाणी करायचं आणि त्याचा लेप छातीवर पाठीवरती दिलात ना की ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून तुमचं ते कफ होणे, ताप येणे सगळं त्या लहान मुलाचं बरं होऊन जाईल. तुम्हाला जर कफ काढायचा असेल, खोकला घालवायचा असेल तर पांढऱ्या कांद्याचा रस घ्यायचा, 2 चमचे प्यायचं, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, लगेच तुमचं खोकला बरा होऊन जातो. बघा रात्री केलं तर सकाळपर्यंत तुमचा खोकला निम्मार्धा बरा झालेला असेल. एक 5-6 वेळा करा, खोकला बंद गायब करून बघा या गोष्टी. सर्दी खोकल्यासाठी कुठल्याही पद्धतीने घाबरू नका. जरी काय झालं तर तुळशीच्या पानांमध्ये पुदिना अर्क घालायचं आणि चावून खायचं. अस्वस्थ होतं बघा बऱ्याच लोकांना, रात्री 2-2:30च्या दरम्यान 3च्या दरम्यान अस्वस्थ होतं किंवा बऱ्याच लोकांना जेवण झाल्यावरती बेचैनी वाढते. तर अशा लोकांनी पायाच्या अंगठ्याला काळे दोरे बांधायचे, फक्त ते थोडेसे लूज बांधायचे, नाहीतर फाशी द्याल त्याला. नाहीतर नसा बंद करून ठेवायला, असा आवडून बांधायचं नाही, थोडंसं हे करायचं आणि तेवढं झालं ना की बस, बाकी काही जास्त करायची गरज लागत नाही. आणि त्याच बरोबर पुदिना अर्क आणि तुळस पान हे जर एकत्र करून खाला तर अस्वस्थ होणे, अपचन होणे किंवा बऱ्याच गोष्टी, तुम्हाला घाम वगैरे, बऱ्याच लोकांना बघा की जेवताना घाम येतो किंवा जेवण झाल्यानंतर घाम येतो, हे जर घालवायचं असेल तर पुदिना अर्क आणि तुळस आजपासून खायला चालू करायचं. ते पण 1 दिवस आड खायचं, रोज खायचं नाही आणि जास्तीत जास्त 21 दिवस करायचं. म्हणजे 1 दिवस आड पकडून ना तसं 21 दुनी 42, 42 दिवसामध्ये ही तुमची ट्रीटमेंट पूर्ण होते. तुम्हाला कमीत कमी वर्षभर मागं वळून बघायची गरज लागत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. बीपीचा त्रास असेल तरी सुद्धा हे चालतंय. आणि बीपीचा त्रास जर तुम्हाला कायमस्वरूपी घालवायचा असेल तर कुंभक करायचं, श्वास घ्यायचा, सकाळी फ्रेश होऊन आलो ना की घ्यायचा, छातीत रोखून ठेवायचं, थोडंसं बॉडीवर प्रेशर टाकायचं, सोडताना तोंडातून सोडायचं. परत जितका वेळ थांबता येईल तितका वेळ थांबायचा आणि सोडताना तोंडातून सोडायचा. 5 वेळा करायचं रोज सकाळी. ज्या दिवशी करा त्या दिवशीपासून तुम्ही औषधमुक्त जीवन जगू शकता. हे करून बघा, चॅलेंज आहे माझं. ह्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला काय पाहिजे? डोकं दुखायला लागलं, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद, अर्धा मिनिट फक्त शांत बसायचं. अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, ते प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायला थांबतंय. लूज मोशन सुरू झालं, मेथीचे दाणे चमचाभर खायचे आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला बुच लावल्यासारखं बांध. मुद्दामून जाऊन बसला, तोंड लाल होईल, गतीकडे येणार नाही, लक्षात घ्या. चॅलेंज आहे, करून बघा या गोष्टी. अहो सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. आपण काय करतो माहिती का? रिपोर्ट्स वरती जास्त भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो. हो का? ते काय चुकीचे असतात असं नाही, रिपोर्ट्स बरोबर आहेत. तुमच्या शरीरात काय घटक किती आहेत, कसे आहेत हे परफेक्ट सांगतंय, बरोबर आहे ते. पण ते त्याचा त्रास आहे का नाही हे बघा आणि मग औषध घ्या. त्रास नाही, काही नाही, 250 शुगर आहे. परवा माझ्याकडे पुण्यात एक जण आला होता, 160 बीपी आहे. काय झालं? कमीच येत नाही म्हणला. डॉक्टरने पहिले 1 गोळ्या दिल्या, नंतर 2 दिल्या, आता म्हणतात की अजून काय तर करायला पाहिजे. मग तुमच्याकडे आलो. माझ्याकडे आल्यानंतर मी म्हणलं तुला बाबा काय त्रास आहे का? त्रास काय नाही. मग म्हणलं कशाला औषध खातो? नाही, सहज आमच्या इथं असंच आले होते, म्हणजे चेक करून घेऊया. चेक केल्यावर कळलं की मला 160 बीपी आहे आणि तेव्हापासून मला जरा अस्वस्थ वाटायला लागलंय. पण त्याच्या आधी काही त्रास होता का? नाही ना, त्याच्या आधी काही नव्हता. म्हणलं एक लक्षात ठेव, माझ्याकडे औषध घेण्यापेक्षा एक डोक्यात लक्षात ठेव की तुला जर देवानं बसविताना जर बुलेटचं इंजिन बसवलं असलं तर ते धडधड करणारच ना. त्याचं टेन्शन कशाला घेतोस? बरीच लोक अनावश्यक गोष्टींचा आजार घेऊन माझ्याकडे येतात. एक 80-82 वर्ष, 75-80 वय असेल एका आजोबांचं, ते आले होते माझ्याकडे आणि मला म्हणाले मला बाकीचं काही नाही, शुगर नाही, बीपी नाही, फक्त एकच गोष्ट परवा चेक केल्यानंतर मला कळाली, ते म्हणजे माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते. पण त्याच्यात काय मसाले ताक साठवतोस? लघवीच्या पिशवीत लघवी साठणार नाही तर काय साठणार? नाही, म्हणजे काय झालं की ते फोर्स न होत नव्हती. अहो वयानुसार काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात. आता तुला कुठं आणायचं? मग मोटर बसवू, काय सांगू तुम्हाला? आता माफ करा पण ह्याला पर्याय आहे का? हा एज नुसार आता होणार ना, येणार थोडं थोडं होते, होऊ दे तिकडे, होतं ये नशीब समज. तुझ्या वयात माणसं वर जातात, तू टिकलायस ते बघ. 80 वय, आता सांग 65, तुला 80 आणि ते मला काय सांगितलंय की पुढे जाऊन तुम्हाला ते किडनीचा त्रास होऊ शकतो. म्हणजे कशावर? नाही, ती लघवी हळूहळू हळू अशी पाईप मधून भरत 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 वरपर्यंत येते. तुम्ही म्हणजे इकडे धबधबा सुरू होतो का? काय होतं? नाही, हा तसं नाही, त्रास काय नाही, पण पुढे जाऊन किडनी फेल गेली तर रात्रीत मेला असतं. 80-82 वय रात्रीत मेला असतं. नाही, ते काय
ऑपरेशन करून घ्यावं काय विचार करावा. मग आमचं तोंड कशाला बघायला लागलाय? ये जरी बरं जा, तुला मिलिटरी भरती करायचं का आता 80 नंतर काय करायचंय? म्हणून काय हाय ते मान्य करावं. नाही, या गोष्टी खऱ्या आहेत. माझा राग आहे तुम्हाला वाटणार हे असं का बोलतोय, तो बरोबर आहे. काय गोष्टी असतात आता ते मान्य केलं पाहिजेत आपण.